एक तर विचाराने सुद्धा आहे आणि याचा मार्केट रेट सुद्धा काढला तर खूप मोठा येतो. पण पैशाचा विचार न करता फक्त महाराजांच्या सेवेसाठी अध्यात्मासाठी जे येवले बंधू असतील, गोलेकर बंधू असतील, लोखंडे साहेब असतील, यांनी ही भूमी दिली. ते स्वतः, त्यांचा परिवार, आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ही एकदम सुंदर अशी मौल्यवान भूमी ही आपल्या सर्वांसाठी इथं दिली. त्याच्याच बरोबर अनेक लोकांनी अंशदान केलेलं आहे. कुणी पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे. जे सर्व महिला वर्ग आहे जे सेवा इथं देत आहेत, पत्रकार असतील, त्याच्याच बरोबर इथं आपण जर बघितलं तर अनेक वाड्याचे लोक, आलेले पोलीस प्रशासन, या सर्वांनीच आपल्या महाराजांकडे बघून तुम्हाला सेवा इथं दिलेली आहे. कारण शेवटी आम्ही जेव्हा काम करत असतो, आम्ही आमच्या मर्जीने काम करत नसतो. आदेश हा यावा लागतो. जेव्हा मी इथं निवडून आलो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आलो, तेव्हा महाराज महाराजांनी आम्ही बसलो होतो आणि मी महाराजांना म्हणलं की महाराज आपल्याला काय करताय. तर त्यांनी मला सांगितलं होतं की आदेश तुम्हाला येईल, आदेश आल्यानंतर तुम्हालाच कळेल इथं तुम्हाला काय करायचं. आणि तो आदेश तिथं आला आणि सेवा म्हणून हा सभामंडप इथं मला देता आला. हा आदेश कुणाकडे येतो तर तुमच्याकडे येत असतो. शेवटी आपण बघितलं सर्व संत जे होऊन गेले त्यांनी माणुसकी जपण्याचं आपल्या सर्वांना सांगितलं. त्यामुळे तुमच्यातले अनेक लोक जेव्हा इथं मला भेटायचे, त्यांनी सांगितलं की इथं एक चांगला आडोसा आपल्याला करायचा आहे. कीर्तन होत असताना जेव्हा समाधी सोहळा असतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात खर्च आपल्या या संस्थेचा तिथं होत असतो. तर आपण परमनंट काय केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आमचे सर्व पदाधिकारी मान्यवरांनी सांगितलं, माली महाराजांनी सांगितलं, आणि म्हणतो ना जेव्हा आदेश होतो तो आपल्याला पाळायचा असतो. आणि त्याच पद्धतीने ही सेवा मला करता आली, त्याचा मला खरंच मनापासून तिथं अभिमान आहे. जिथं कुठे जमेल तिथं आपण करत असतो. माली महाराजांनी सांगितलं की आपला पंढरपूरला एक मठ आहे, तिथं थोडंफार आपल्याला काय करायचंय. मी म्हणालो महाराज आपला आदेश तुम्ही सांगणार तिथं आम्ही करू. तिथे आम्हाला सेवा करता आली, आपल्या विष्णू महाराजांच्या मूर्तीला आम्हाला सेवा करता आली. जे काय करायचंय ते तुम्ही मला फक्त आदेश करा. तुमच्याकडे बघून, आपल्या सद्गुरू श्री सीताराम बाबांकडे बघून, त्यांचं कार्य, त्यांच्या विचाराकडे बघून आणि इथे असलेल्या तमाम माझ्या जनतेकडे बघून मी नक्कीच ती सेवा देईन. आणि आपण जे सांगितलेलं आहे ते मोठी कमांड व्हावी. गेल्या वेळेस मी शब्द दिला होता, थोडंसं आमचं सरकारमध्ये जरा गडबड तिथं झाली, पण काय हरकत नाही. सरकार आलं काय गेलं काय, इथं असणाऱ्या आपल्या महाराजांसाठी, विचारासाठी आणि लोकांसाठी तुमच्या समाधी सोहळ्याच्या पूर्वी तिथे एक सुंदर अशी आणि भव्य अशी समाधी कमान हे झाल्याशिवाय मानणार नाही, असा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. त्याच्यानंतर एक गोष्ट जाता जाता फक्त आपल्याला सांगतो की या भूमीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे. जेव्हा जगातला सगळ्यात उंच भगवा स्वराज्य जो सुख लावायचा असा विचार मी करत होतो, तेव्हा एक नाव कुठलं असं आलं असेल तर ते खडा हे गावाचं नाव होतं. आपण कुठेही तो घर उभा करू शकलो असतो, पण कुठून तरी एक आदेश आला लागतो, कुणीतरी आपल्याला संदेश द्यावा लागतो. तो संदेश आल्यानंतर खडा या भूमीमध्ये आपण तो जगातला सगळ्यात उंच भगवा तिथे उभा केलेला आहे. त्याच्या भगवान बाबांकडनं आदेश आला. तिथं आपल्याला सगळे जे कार्यकर्ते आहेत, तिथे सर्व गीते परिवार आहे, त्यांनी सांगितलं आपल्याला संत श्री गीते बाबांच्या इथं जी समाधी आहे तिथं जर काय करता आलं तर नक्कीच त्याचा विचार करा. आणि योगायोगाने जेव्हा आपण चांगला विचार करतो त्या गोष्टी आपल्याकडनं होत असतात. 6 कोटी निधी आपण तिथं देऊन अतिशय सुंदर असं कार्य तिथं सुरू आहे. आणि काही दिवसांपूर्वी मी श्री पागल बाबा महाराजांना तिथं भेटलो. त्यांनी एक संकल्पना आपल्या सर्वांच्या वतीने इथं सांगितलेली आहे की त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी महाराष्ट्रातला नसलो, मी बाहेरून आला असलो तरी या भूमीमध्ये नक्कीच काहीतरी आहे. म्हणून तुम्ही विचार केला तर संत श्री सीताराम बाबा सुद्धा इथंच शेवटी त्यांनी पसंती या भूमीला तिथं दिली होती. संत श्री गीते बाबांची पण भूमी आणि आपल्या पागल बाबांनी सांगितलेलं की इथं कुठं नव्हे असं सुंदर असं प्रभू श्रीरामाचं मंदिर याच भूमीमध्ये झालं पाहिजे. आपल्या सर्वांच्या वतीने शब्द देतो, इथली जनता ही दानशूर आहे. घरी एखादं जेवण ते करणार नाही, पण देवासाठी आणि अध्यात्मासाठी आणि संतांसाठी काही करायला हे लोक तिथं तयार आहेत. आणि आमची जनता जर ही सेवा करण्यासाठी तिथं तयार आहे, मी त्यांचा सेवक म्हणून जिथं कुठं कमी पडेल तिथं आम्ही आहोत असं शब्द या ठिकाणी महाराजांना देतो. जाऊन कुठेही काही असेल तर नक्कीच तुम्ही सर्वांनी मला सांगावं. आपण एवढ्या मोठ्या संख्येत